नमस्कार मित्रांनो, आज आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकवरील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स की जे नीट एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत असे क्वेश्चन्स आज आपण इथे डिस्कस करणार आहोत, स्टडी करणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड इन्व्हॉल्व अ रोल ऑफ हार्मोन. ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन पिल्स, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह अँड बॅरियर मेथड. त्याचबरोबर सेकंड ऑप्शन जो आहे तो म्हणजे लॅक्टेशनल अमोनरिया, पिल्स, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. थर्ड ऑप्शन बॅरियर मेथड, लॅक्टेशनल अमोनरिया, पिल्स. आणि फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे कॉपर टी, पिल्स आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लॅक्टेशनल अमोनरिया म्हणजे काय, तर ह्या पिरियडमध्ये जर आपण पाहिलं, हा पिरियड कधी येतो तर आफ्टर पर्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण पाहिलं तर फिमेलच्या बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ती आपल्याला पूर्णपणे स्टॉप झालेली दिसते आणि त्याच्यामुळे तिथं ओव्ह्युलेशन होत नाही. आणि ह्याचा म्हणजे इथं हार्मोन आपल्याला महत्त्वाचा रोल हार्मोन्सचा असलेला दिसून येतो, म्हणून हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर पिल्स ज्या असतात त्या काय करतात, दीज आर द पिल्स आर हार्मोनल प्रिपरेशन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. आणि त्या काय करतात तर इट इनहिबिट द ओव्ह्युलेशन, इम्प्लांटेशन ॲज वेल ॲज अल्टर द क्वालिटी ऑफ सर्वायकल म्युकस. असं महत्त्वाचं काम पिल्स करत असतात आणि प्रेग्नन्सी त्या होऊ देत नाहीत. त्याचबरोबर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे ते कधी यूज केले जातात, तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, दीज आर द पिल्स दॅट हेल्प टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी देन टेकन इन फ्यू डेज ऑफ आफ्टर सेक्स. त्यामुळं ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड इज सिलेक्ट द हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन कोणते आहेत, तर लाईफ स्लूप, मल्टीलोड 375. त्यानंतर ऑप्शन बी इज द वॉल्ट्स LNG20. ऑप्शन सी मल्टीलोड 375 प्रोजेस्टासर्ट. त्यानंतर ऑप्शन डी जो आहे तो म्हणजे प्रोजेस्टासर्ट अँड LNG20. आता इथे काय विचारलं आपल्याला, सिलेक्ट द हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. हार्मोन रिलीज करणारे कुठले आहेत डिव्हायसेस इंट्रायुटेराइन. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाईफ लूप काय आहे, तर इट इज नॉन मेडिकेटेड इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे. त्याचबरोबर मल्टीलोड 375 काय आहे, तर इट इज कॉपर रिलीजिंग IUD. आणि होल्ड जे आहेत, होल्ड्स आपण त्याला म्हणतोय, ही काय आहे बॅरियर मेथड आहे बर्थ कंट्रोलची. इट इज डोम शेप, रबर डोम शेप असलेला आपल्याला दिसतो, रबर किंवा प्लास्टिकचं हे तयार केलेलं असतं. आणि इट इज फिटिंग ओव्हर दी व्हाजायनल सर्विक्स. फिमेलमध्ये आपल्याला व्हाजायनल सर्विक्सवरती फिटिंग केलेलं आपल्याला दिसून येतं, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज होल्ड्स. हे काय बॅरियर मेथड आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस जे आहे ते कोणतं आहे, तर प्रोजेस्टासर्ट अँड LNG20 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 विच ऑफ द फॉलोइंग सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस इज नॉट कम्प्लिटली क्युरेबल. आता कम्प्लिटली क्युरेबल न होणारा डिसीज कोणता आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. नीट 2019 हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, जेनायटल हर्ब्स. बाकीचे क्लॅमिडियासिस, गोनोरिया आणि जेनायटल वर्स हे सगळे हे तिन्ही डिसीज जे आहेत ते क्युरेबल डिसीज आहेत. ते क्युअर करू शकतो आपण वेगवेगळी ट्रीटमेंट घेऊन, औषधं घेऊन. पण जेनायटल हर्ब जे आहे ते काय, तर इट इज नॉट क्युरेबल डिसीज. त्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. आता इथला करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर कोणते आहेत ऑप्शन, तर IUDs म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हायसेस वन्स इन्सर्टेड नीड नॉट बी रिप्लेस, हे चुकीचं आहे. त्याचबरोबर ऑप्शन बी जो आहे तो म्हणजे IUDs आर जनरली इन्सर्टेड बाय द युजर हिमसेल्फ, हे सुद्धा काय रॉंग आन्सर आहे. ते डॉक्टरांकडूनच आपल्याला इन्सर्ट करून घ्यावं लागतं. त्यानंतर ऑप्शन नंबर सी IUDs इन्क्रीज फॅगोसायटेसिस ऑफ स्पर्म इन द युटेरस. इट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्याचबरोबर IUDs सप्रेस द गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसचा आणि IUDsचा काही आपल्याला संबंध असलेला दिसत नाही. गॅमेट हे तयार होत असतात, फक्त IUDs काय करतं, इट इन्क्रीज द फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म इन द युटेरस. त्यामुळे ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 द कॉन्ट्रासेप्टिव्ह सहेली. आता सहेली आपल्याला माहितीच आहे, दीज आर द कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. मग त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलच्या संबंधित किंवा सहेलीशी संबंधित आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. यापैकी कोणतं स्टेटमेंट आपल्याला इथे बरोबर आहे ते ओळखायचं आहे. इथे जर पाहिलं तर आपण फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते म्हणजे इट ब्लॉक द इस्ट्रोजन रिसेप्टर इन द युटेरस प्रिव्हेंटिंग एग फ्रॉम
गेटिंग इम्प्लांटेड. त्यानंतर ऑप्शन बी, इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रिव्हेंट ओव्युलेशन इन फिमेल. त्यानंतर ऑप्शन सी, इज अन IUD म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हाइस. त्याचबरोबर ऑप्शन डी जो आहे तो म्हणजे इज अ पोस्ट कॉयटल कॉन्ट्रासेप्टिव्ह. नीट 2018मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता कॉन्ट्रासेप्टिव्ह सहेली जी आहे, दीज आर द पिल्स आपल्याला माहितीच आहेत. आणि ही कधी घेतली जाते तर फिमेल प्रेग्नन्सी होऊ नये यासाठी आठवड्यातून एकदा किंवा एकदम स्टार्टिंग पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर आठवड्यातून 2 वेळा 3 महिने ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह काय केले जातात, घेतल्या जातात, त्याचा डोस घेतला जातो. आणि ह्या काय करत असतात तर इट ब्लॉक द इस्ट्रोजन रिसेप्टर इन द युटेरस, हेन्स आफ्टर युटेराइन लाइनिंग अँड प्रिव्हेंट द फर्टिलाइज एग फ्रॉम बीइंग इम्प्लांटेड. मग ह्या ज्या पिल्स आहेत त्या एग जे आहे किंवा फर्टिलाइज एग जे आहे त्याला इम्प्लांट होऊ देत नाहीत. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो म्हणजे मॅच द फॉलोइंग सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, कॉलम फर्स्ट विथ कॉझेटिव्ह एजंट, कॉलम सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता इथे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर काय दिलेलं आहे तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस दिलेले आहेत. आणि सेकंड कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर कॉझेटिव्ह एजंट दिलेले आहेत आणि ते आपल्याला एकमेकांशी काय करायचे आहेत, मॅच करायचे आहेत. मग इथे जर आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला तर गोनोरिया जो आहे त्याचा कॉझेटिव्ह एजंट जो असतो तो काय आहे तर नेसेरिया. त्यामुळं इथे जर आपण ही मॅच करू शकतो. त्याचबरोबर सिफिलिस जे आहे, सिफिलिस त्याचा आन्सर आहे 3 ट्रिपॅनिमा. त्याचबरोबर जेनाटल वर्ड जे आहे त्यांचं आन्सर आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि एड्स आपल्याला माहितीच आहे HIV. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नीट 2017मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, द फंक्शन ऑफ कॉपर आयन इन कॉपर रिलीजिंग IUDs म्हणजे काय, इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. मग कॉपर आयनचा महत्त्वाचा रोल काय आहे IUDsमध्ये ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. आता कॉपर रिलीजिंग IUDs जे आहेत ते कोणते आहेत पहिल्यांदा आपण ते पाहूया. ते आहेत कॉपर टी आणि LNG-20. दीज आर द कॉपर रिलीजिंग IUDs आणि आर प्लेस इन द युटेरस ऑफ द फिमेलच्या युटेरसमध्ये ते काय केले जातात, बसवले जातात विथ द हेल्प ऑफ ट्रेन डॉक्टर्स. त्याचबरोबर दे आर इफिशियंट बर्थ कंट्रोल मेथड. कॉपर आयन्स रिलीज बाय देम टू सप्रेस द मॉर्टॅलिटी ऑफ स्पर्म अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म. ते काय करत असतात तर स्पर्मची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी कमी करत असतात. त्याचबरोबर मोटिलिटी जी आहे ती स्पर्मची काय करत असतात, कमी करण्याचं काम हे कॉपर आयन आपल्याला कॉपर रिलीजिंग IUDsमध्ये त्याचं महत्त्वाचं फंक्शन हे असलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दे सप्रेस स्पर्म मोर्टॅलिटी अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ दी स्पर्म. नीट 2017मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 8, in case of couple where the male is having very low sperm count, which technique will be suitable for the fertilization. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. इथे प्रॉब्लेम जर आपण पाहिलं तर काय आहे तर एक कपल आहे आणि त्याच्यामधला जो मेल पार्टनर आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरी लो स्पर्म काउंट असलेला दिसतो. मग अशा वेळेला जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर कोणतं टेक्निक यूज केलं पाहिजे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले दिसतात. फर्स्ट ऑप्शन इज गॅमेट इंट्रासायटोप्लाझमिक फॉलोपियन ट्रान्सफर. सेकंड ऑप्शन इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. थर्ड ऑप्शन इज इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आणि फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे इंट्रायुटेराइन ट्रान्सफर. आता इथे जर आपण पाहिलं तर जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्पर्म जो आहे ते कमी असलेले दिसतात मेल पार्टनरमध्ये. मग अशा वेळेला आपल्याला फर्टिलायझेशन जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर. त्याचबरोबर ऑप्शन सी जो आहे तो जर आपण पाहिला तर तो म्हणजे इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आता हे जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो ICSF असं म्हणतो की ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, इज अ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच ART आपण त्याला म्हणतो. इट इज यूज टू ट्रीट स्पर्म रिलेटेड इनफर्टिलिटी प्रॉब्लेम्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर ही जी प्रोसेस आहे ती आपण इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये यूज करतो की त्यालाच आपण IVF असं म्हणतो की टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हणतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं बाय इंजेक्टिंग अ सिंगल स्पर्म इंटू अ मॅच्युअर एग. इथे एक मॅच्युअर एग घेतला जातो फिमेल बॉडीमधून आणि त्याच वेळेला एक सिंगल हेल्दी स्पर्म जो आहे तो इंजेक्ट केला जातो सायटोप्लाझममध्ये. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आणि ह्या दोन्ही प्रकारे अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये हे दोन्ही प्रकार जे आहे ते यूज केले जातात. पण याच्यामध्ये मोस्ट ॲप्रोप्रिएट जर आपण म्हटलं तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्यामुळे हे
दोन्ही ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथे करेक्ट असलेले दिसतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग इज हार्मोन रिलीजिंग आयोडी. आयोडी म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हाइस. मग याच्यामध्ये हार्मोन रिलीजिंग कोणतं आहे हे आपल्याला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज LNG-20, ऑप्शन बी मल्टीलोड 375, ऑप्शन सी लाईफ स्लूप आणि ऑप्शन डी जो आहे तो म्हणजे कॉपर 7 किंवा CU7 असं दिलेलं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर LNG-20 इट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, कारण हा जो आहे तो काय आहे हार्मोन रिलीजिंग आयोडी आहे, इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे LNG-20. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मल्टीलोडेड 375 जे आहे ते काय आहे तर मल्टीलोड 375 अँड कॉपर 7 आर कॉपर रिलीजिंग आयोडी. काय ते कॉपर रिलीजिंग आयोडी आहेत. त्याचबरोबर लाईफ स्लूप इज अन नॉन मेडिकेटेड आयोडी आणि त्याच्यामुळे ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट रिगार्डिंग वेसेक्टोमी. वेसेक्टोमीच्या बाबतीत आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते इथं ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते म्हणजे नो स्पर्म अकर इन द सेमिनल फ्लुइड. बी ऑप्शन आहे तो म्हणजे नो स्पर्म अकर इन इपिडिडायमिस. त्यानंतर ऑप्शन सी जो आहे तो म्हणजे वॉस डिफरन्शिया इज कट अँड टाईड आणि डी ऑप्शन जो आहे तो म्हणजे इरिव्हर्सिबल स्टेरिलिटी. आता आपण प्रथम वेसेक्टोमी म्हणजे काय ते पाहूया. आता वेसेक्टोमी इज द सर्जिकल कॉन्ट्रासेप्शन मेथड इन दी मेल. मेलमध्ये आपल्याला ही सर्जिकल प्रोसेस असलेली दिसून येते कॉन्ट्रासेप्शनची. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर वॉस डिफरन्शिया जे आहेत त्याचा स्मॉल पार्ट जो आहे तो कट केला जातो, टाईड केला जातो आणि इट प्रिव्हेंट द स्पर्म ट्रान्सपोर्ट. फक्त स्पर्म ट्रान्सपोर्ट होऊ नये यासाठी एक कट आणि टाईड ही अशा प्रकारची प्रोसेस केली जाते. इथे आपण डायग्राममध्ये पाहू शकतो. इथे आपल्याला हा जो पोर्शन आहे तो कट केलेला दिसतोय, टाईड केलेला दिसतोय की जेणेकरून इथं टेस्टीजमध्ये तयार होणारे जे स्पर्म आहेत ते पुढे वॉस डिफरन्शियामधून पुढे जाऊ नयेत. अशा प्रकारची काळजी ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडमध्ये घेतली जाते. मग याच्यामध्ये जे सेमिनल फ्लुइड तयार होतं त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं तर इट कंटेन फ्रुक्टोज, प्रोस्टॅग्लॅन्डिन अँड क्लॉटिंग प्रोटीन बट नो स्पर्म. फक्त स्पर्म त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. मग सेकंड स्टेटमेंट जे आहे ते काय आहे नो स्पर्म अकर इन इपिडिडायमिस. आता इपिडिडायमिसचा जो पोर्शन आहे तो कुठे आहे तर आपण इथे डायग्राममध्ये बघू शकतो. हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो इपिडिडायमिस. मग आपण हा कट जो आहे तो वॉसा डिफरन्शियामध्ये केलेला आहे, त्यामुळं इपिडिडायमिसमध्ये स्पर्म जे आहे ते असणार आहेत. त्यामुळं सेकंड ऑप्शन जो आहे दिस आर द इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा हे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला इनकरेक्ट असलेले दिसतं. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11, एम्ब्रियो विथ मोर दॅन 16 ब्लास्टोमियर्स फॉर्म ड्यू टू इन विट्रो फर्टिलायझेशन इज ट्रान्सफर इनटू. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर इन विट्रो फर्टिलायझेशन केल्यानंतर जो एम्ब्रिओ असतो तो कुठे ट्रान्सफर केला जातो अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. मग इथं ऑप्शन जर आपण पाहिले तर युटेरस, सेकंड ऑप्शन आहे फॉलोपियन ट्यूब, थर्ड ऑप्शन आहे तो म्हणजे फिमरी आणि फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे सर्विक्स. मग याच्यामध्ये इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय केलं जातं तर हेल्दी स्पर्म आणि ओहम घेतला जातो आणि बॉडीच्या बाहेर फिमेलच्या बॉडीच्या बाहेर हे फर्टिलायझेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर 16 ब्लास्टोमियर ह्या स्टेजला काय केलं जातं तर हे जी 16 ब्लास्टोमियर ही जी स्टेज आहे ती काय केली जाते तर फिमेल युटेरसमध्ये इन्सर्ट केली जाते. त्यामुळे ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग अप्रोचेस डज नॉट गिव्ह द डिफाईन ॲक्शन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता इथे आपल्याला 2 कॉलम दिसत आहेत आणि इथे आपल्याला कोणता ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे तो आपल्याला बघायचं आहे. मग इथं पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रिव्हेंट एंट्री ऑफ स्पर्म, प्रिव्हेंट ओव्ह्युलेशन अँड फर्टिलायझेशन. त्याचबरोबर सेकंड ऑप्शन जो आहे तो म्हणजे वेसेक्टोमी दिलेला आहे, त्यामध्ये काय सांगितलं तर प्रिव्हेंट स्पर्मॅटोजेनेसिस. थर्ड ऑप्शन आहे तो म्हणजे बॅरियर मेथड, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन. त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हायसेस, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इन्क्रीज फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म, सप्रेस स्पर्म मॉर्टॅलिटी अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ दी स्पर्म. आता इथे जर आपण पाहिलं तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे बी. आता वेसेक्टोमी जे आहे ते काय सांगितलेलं आहे प्रिव्हेंट स्पर्मॅटोजेनेसिस. आता पहिल्यांदा वेसेक्टोमी म्हणजे काय तर इट इज द स्टरिलायझेशन टेक्निक फॉर दी मेल्स इन विच स्मॉल पार्ट ऑफ दी वॉस डिफरन्स इज रिमूव्ह ऑर टाईड. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर वॉस डिफरन्सचा जो पार्ट आहे तो काय केला जातो
कट केला जातो, टाईड केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो. मग या प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर स्पर्म जे आहे ते फक्त ट्रान्सपोर्ट होऊ दिले जात नाहीत फर्टिलायझेशन अवॉइड करण्यासाठी, पण तिथे स्पर्मॅटोजेनेसिस जे आहे ते टेस्टिसमध्ये होत असतं. त्यामुळं हे जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते काय आहे, इनकरेक्ट असलेलं दिसतं. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, इन कॉन्टेस्ट ऑफ आम्निओसेंटेसिस विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आता इथे सुद्धा आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते ओळखायचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर काय सांगितलं आहे, इट कॅन बी यूज फॉर डिटेक्शन ऑफ डाऊन सिंड्रोम. त्याचबरोबर इट कॅन बी यूज फॉर डिटेक्शन ऑफ क्लेफ्ट पॅलेट. सी ऑप्शन आहे, इट इज युजली डन वेन अ वुमन इज बिटवीन 14 to 16 वीक्स प्रेग्नंट. त्याचबरोबर फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे इट इज यूज फॉर प्रीनेटल सेक्स डिटर्मिनेशन. आता ॲम्निओसेंथेसिस ही जी प्रोसेस आहे ती कोणत्या कोणत्या कारणासाठी यूज केली जाते आणि इथं आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते ओळखायचं आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, तर ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता क्लेफ्ट पॅलेट ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये काय होतं, तर हे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर माऊथ आहे किंवा वरचा ओठ जो असतो तो आपल्याला कट झालेला दिसतो आणि मग हे जे आहे ते ॲम्निओसेंथेसिसमधून आपल्याला समजू शकत नाही. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये ते जे बाळ आहे त्याला काय, तर माउथ ओपनिंगला वगैरे प्रॉब्लेम होत असतो. त्याचबरोबर डिफिकल्टी इन फीडिंग अँड स्पीकिंग अशा प्रकारचा प्रॉब्लेम असतो. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला ॲम्निओसेंथेसिस या प्रोसेसमधून कळू शकत नाही. ह्या प्रोसेसमधून काय काय समजतं आपल्याला ॲम्निओसेंथेसिसमधून, तर डाऊन सिंड्रोम आहे का हे समजतं. त्याचबरोबर फिटलची ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे आहे, ते किती वीकचं आहे, अशा प्रकारच्या हे समजू शकतं. त्याचबरोबर इट इज यूज फॉर प्रीनेटल सेक्स डिटर्मिनेशन हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, अ चाइल्डलेस कपल कॅन बी असिस्टेड टू हॅव अ चाइल्ड थ्रू अ टेक्निक ऑफ GIFT. द फुल फॉर्म ऑफ दिस टेक्निक. म्हणजे एक चाइल्डलेस कपल आहे आणि त्यांनी एक टेक्निक यूज केलेलं आहे, त्याला आपण GIFT असं म्हणतो आणि त्याचा फुल फॉर्म काय अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता GIFT म्हणजे काय, तर गॅमेट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सफर. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15, ट्युबेक्टोमी इज अ मेथड ऑफ स्टरिलायझेशन इन विच. ऑप्शन 4 दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट ऑप्शन आहे स्मॉल पार्ट ऑफ द फॉलोपियन ट्यूब इज रिमूव्ह ऑर टाईड अप. सेकंड ऑप्शन ओव्हरीज आर रिमूव्ह सर्जिकली. सी ऑप्शन स्मॉल पार्ट ऑफ वॉसा डेफरन्स इज रिमूव्ह ऑर टाईड अप. आणि डी ऑप्शन आहे ते म्हणजे युटेरस इज रिमूव्ह सर्जिकली. 2014मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर ट्युबेक्टोमी म्हणजे काय हे प्रथम आपण समजावून घेऊया. आता ट्युबेक्टोमी ही जी प्रोसेस आहे ती काय आहे, इट इज द स्टेरिलायझेशन प्रोव्हाइड अ परमनंट ऑर शुअर बर्थ कंट्रोल इन दी फिमेल. फिमेलमध्ये आपल्याला ऑपरेशन आपण त्याला म्हणतो की ज्या प्रोसेसमध्ये फॉलोपियन ट्यूबचा पार्ट जो आहे तो काय केला जातो, कट केला जातो आणि टाईड केला जातो. इथे आपण डायग्राममध्ये बघू शकतो हा जो पार्ट आहे तो कट केलेला आहे दोन्ही साईडला आणि टाईड केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक मंथला जो ओहम तयार होतो ओव्हरीमध्ये तो ओहम जो आहे तो ट्रान्सपोर्ट होऊन युटेरसपर्यंत येऊ नये किंवा ते फर्टिलायझेशन अवॉइड करण्यासाठी ही प्रोसिजर सर्जिकल प्रोसेस ही काय केली जाते, यूज केली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. स्मॉल पार्ट ऑफ दी फॉलोपियन ट्यूब इज रिमूव्ह ऑर टाईड अप. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 जो आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस. आता इंट्रायुटेराइन डिव्हाइस म्हणजे काय ते आपण पाहूया. तर these are the plastic or metal object which are inserted by the trained doctors in the uterus through the vagina. ट्रेन डॉक्टर काय करत असतात, फिमेल वजानामध्ये हे IUDS किंवा इंट्रायुटेराइन डिव्हाइस काय करत असतात, इन्सर्ट करत असतात. मग ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे टाईप्स आहेत. पहिला जो टाईप आहे तो म्हणजे नॉन मेडिकेटेड IUDS त्याला आपण म्हणतो. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे लाईफ लूप्स. त्यानंतर कॉपर रिलीजिंग काही IUDS असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला कॉपर तिथं माहितीच आहे. त्याचबरोबर कॉपर 7, त्याचबरोबर मल्टीलोड 375 इज द एक्झाम्पल ऑफ कॉपर रिलीजिंग IUDS. त्याचबरोबर हार्मोन रिलीजिंग जे असतात IUDS त्याच्यामध्ये काय काय येतं, तर प्रोजेस्टेसर्ट आणि LNG-20. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता त्यानंतर वॉल्ट्स, हे वॉल्ट्स काय असतं, तर इट इज द डोम शेप रबर किंवा प्लास्टिकचं हे तयार केलेलं असतं आणि हे आपलं बॅरियर मेथड म्हणून आपण यूज करत असतो फिमेलमध्ये. मग अशा प्रकारे LNG-20 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी IVF इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ. आता IVF म्हणजे आपण काय म्हणतो या प्रोसेसला, तर ह्या
IVF या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, दिस मेथड इन्व्हॉल्व द इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा त्यालाच आपण IVF असं म्हणतो, फर्टिलायझेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट आउटसाइड दी बॉडी. बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं इन ऑलमोस्ट सिमिलर कंडिशन सो दॅट इन द बॉडी फॉलो बाय द एम्ब्रिओ ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये एम्ब्रिओ जो आहे तो बॉडीच्या बाहेर तयार केला जातो फर्टिलायझेशन करून आणि झायगोट जे आहे ते अप टू 8 ब्लास्टोमियर इज ट्रान्सफर्ड इन टू द फॉलोपियन ट्यूब. मग ज्या वेळेला झायगोट जे आहे ते किती ह्याचं असतं, 8 ब्लास्टोमियरचं असेल त्यावेळेला जे ट्रान्सफर केलं जातं ते कुठे केलं जातं तर फॉलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्याचबरोबर जर समजा हे जे झायगोट आहे ते जर आपल्याला 16 ब्लास्टोमियरचं असलेलं दिसतं ज्यावेळेला त्याला मोरुला कंडिशनमध्ये ते ज्या वेळेला येतं त्यावेळेला ते कुठे ट्रान्सफर केलं जातं तर युटेरसमध्ये केलं जातं. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मीन्स. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही जी प्रोसेस आहे म्हणजे काय, इथं ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंट्रोडक्शन ऑफ स्पर्म इन अ हेल्दी ऑफ अ हेल्दी डोनर इन टू दी व्हजायना. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ स्पर्म ऑफ अ हेल्दी डोनर डायरेक्टली इन टू दी ओव्हरी. त्यानंतर सी ऑप्शन आहे ट्रान्सफर ऑफ स्पर्म ऑफ अ हेल्दी डोनर टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग ओव्हा. आणि डी ऑप्शन आहे ट्रान्सफर ऑफ स्पर्म ऑफ हजबंड टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग ओव्हा. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही जी प्रोसेस आहे ती कधी यूज केली जाते, अशा प्रकारचा क्वेश्चन आपण मागे पण बघितलेला आहे. ही जी प्रोसेस आहे ती कधी यूज केली जाते की ज्या वेळेला मेल पार्टनर जो आहे त्याच्यामध्ये स्पर्म जे आहे ते हेल्दी स्पर्म तयार होत नाहीत किंवा स्पर्म काउंट जो आहे तो अतिशय कमी होत असेल तर अशा वेळेला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही प्रोसेस करावी लागते. मग या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर हेल्दी डोनरचे स्पर्म यूज केले जातात आणि मग हे जे स्पर्म आहेत ते काय केले जातात इंजेक्ट केले जातात फिमेल व्हजायनामध्ये. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आर्टिफिशियल इंट्रोडक्शन ऑफ स्पर्म ऑफ हेल्दी डोनर इन टू दी व्हजायना. क्वेश्चन नंबर 19. वन ऑफ द लीगल मेथड ऑफ बर्थ कंट्रोल इज ऑप्शन ए बाय हॅव्हिंग क्वार्टर्स ॲट द टाइम ऑफ डे ब्रेक. ऑप्शन बी by a premature ejaculation during coitus. Option C abortion by taking an appropriate medicine. आणि ऑप्शन डी by abstaining from coitus from day 10 to 17 of the menstrual cycle. नीट 2013 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये बर्थ कंट्रोलची लीगल मेथड कोणती अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याचं कारण जर आपण पाहिलं तर ॲबॉर्शन ही जी प्रोसेस आहे ही सुद्धा आपल्याला लीगल मेथड आपण त्याला म्हणू शकतो की इंटेन्शनल किंवा व्हॉलंटरी टर्मिनेशन केलं जातं प्रेग्नन्सीचं, त्याला आपण MTP असं म्हणतोय. आणि म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. द स्टेज ट्रान्सफर इन टू द युटेरस आफ्टर इंड्यूस फर्टिलायझेशन ऑफ ओहम इन द लॅबोरेटरी इज. इथे काय सांगितलेलं आहे द स्टेज ट्रान्सफर इन टू द युटेरस म्हणजे युटेरसमध्ये ज्या वेळेला इन विट्रो फर्टिलायझेशन केलेलं असतं आणि युटेरसमध्ये ज्या वेळेला आपल्याला तो एम्ब्रिओ इन्सर्ट करायचा असतो त्यावेळेला तो कोणत्या स्टेजला असतो अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण मगाशीच एक क्वेश्चन बघितलेला आहे की ज्या वेळेला 8 ब्लास्टोमियरचा एम्ब्रिओ असतो त्यावेळेला तो फॉलोपियन ट्यूबमध्ये इन्सर्ट केला जातो आणि ज्या वेळेला एम्ब्रिओ जो आहे तो 16 ब्लास्टोमियरचा असतो म्हणजेच मोरुला स्टेजमध्ये असतो त्यावेळेला तो कुठे इन्सर्ट केला जातो तर इन दी युटेरस. त्यामुळे ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस question.